थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. बळणार आहोत मैदानाच्या दिशेने. एका बाजूला कमलेश आणि दुसऱ्या बाजूला सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. या जोडीने आजच्या दिवसात धुमाकूळ घातलाय. गोलंदाजीसाठी उमेश भयाचा क्रिकेटचा भरपूर मोठा दांडगा अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज सनीच्या बॅटिंगचा जलवा पाहायला मिळणार. आज जर तुम्ही पाहिलं ना तर कित्येक वर्षे या खेळाडूने या मैदानात संपूर्ण पालघर पासून विरार पर्यंत ज्या खेळाडूच्या नावाची आहे चर्चा. ओ हो 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 काय घडलंय पहा. अशा प्रकारे कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. हा कॅच किती महागडा ठरेल. प्रयत्न चांगला होता परंतु कॅच पकडावीच लागेल कारण महत्वाची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे. गेल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. खातं गोललाई संघाचं स्वतःच देखील ठिकाणी सेमीफायनलच्या मॅचला मात्र नक्कीच सुरुवात होती. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. यामुळे मात्र नक्कीच बॅट फुटला आले. बॅटचा फेस ओपन पॉइंट. ओ हो 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 शिब थोडस त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना नैसर्गिक अडथळा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. तिथे मात्र नक्कीच चेंडू अडला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी बचावल्या जात आहेत. 2 धावा मात्र नक्कीच धाव फलकावर लगावल्या जातील. नक्कीच बॅटवर चेंडू येत नाहीये. हडबड पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पहा. सेमीफायनलची मॅच सुरू आहे आणि अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही महत्वाची मॅच फर्स्ट सेमीफायनल मात्र नक्कीच एक सिंगल धाव त्या ठिकाणी मात्र नक्कीच प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले. यावेळी स्ट्रायकिंग एंडवर जर तुम्ही पाहिलं कमलेश या वर्षीच्या हंगामामध्ये रबर बॉल असू दे टेनिस बॉल असू दे या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली आहे. जर तुम्ही पाहिलं तर गेल्या मॅचचा हिरो गेल्या मॅचचा अगदी जर तुम्ही पाहिलं तर सदानंद धाडबे यांना मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. सँडी काय बॅटिंग केली होती काय गोलंदाजी केली होती. सँडीने आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर प्रेक्षकांची बळ जिंकली आहेत. यावेळी स्लोवर बर्ड पहा तिथे मात्र नक्कीच गॅप शोधलाय आणि सुईतून धागा काढावा अशा प्रकारे मात्र नक्कीच चेंडूला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 1 2 3 करत चेंडू सीमा पार चौकार. दहा धावा धावफलकावर इथे हा चेंडू खोला टाकला होता. त्याला मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर खेळून काढला. ऑन साईडला रुपेश येत आहेत. रुपेशचा अफलातून क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तिथे मात्र नक्कीच अगदी चित्याच्या चपळाईने वेगाने चेंडूवर आले. चेंडूची फेक केली. तिथे मात्र नक्कीच एक सिंगल मात्र नक्कीच प्राप्त होते. डबल डिजिट ऑन स्कोर कार्ड 11 धावा धावफलकावर 11 रन्स मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक समाप्त होत आहे आणि जसं षटक समाप्त होत आहे तसं आपण लगेचच जाऊयात डीजे देवा यांच्याकडे. मध्ये सर्वाधिक जास्त धावा करणारा वैयक्तिक सर्वाधिक जास्त धावा करणारा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर उतरला मित्रांनो सिद्धेश गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक विशिष्ट ओळख या खेळाडूची सांगेल. गोलंदाजी करत असताना जरूर थोडेसे महागडे ठरले. मागाच्या मॅच मध्ये 26 धावा जरूर त्यांनी खर्च केला होता परंतु बॅटिंग करत असताना त्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं होतं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केलं गेलं.
सिद्धेश पहा गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. इथे हा चेंडू फाईलिंगला खेळून काढला जातोय. पाठच्या टोला चेंडू लागला. पाहत इथे मात्र नक्कीच फाईलिंगला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. एक धाव घेतली. दुसऱ्या धाबेसाठी 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. महत्वाची मॅच अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नसणार आहे. नेक्स्ट मॅच लगेचच रेडी राहायचं. मिळत असेल कोंगळे स्पोर्ट्स क्लब क विपक्ष टीम. यावेळी मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळला. वॉट शॉर्ट एलिव्हेशन कमी मिळालंय. तिथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय. विकेटचं होईल पतन. कमलेशला जावं लागतंय माघारी. तंबूचा रस्ता परत दाखवलाय कमलेशला आणि कमलेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन खेळून बाद. क्रिकेट सेमीफायनलचा सामना असणार आहे. मी आमंत्रित करेल. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. शिवशक्ती सूर्यवाडी आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. चला प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंड वर मात्र नक्कीच प्रथमेश असणार आहे. अगदी राऊंड स्टाईल मध्ये त्या ठिकाणी झेल टिपला होता. खेळाडू जर तुम्ही पाहिलं ना तर सीतेचं कौतुक करेल मी. आतापर्यंत इथे मात्र नक्कीच ऑन साईडला चेंडू खेळून काढला जात आहे. पहा उमेश येत आहेत. वयाचा क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव त्यांना आहे. अगदी रुपेश देखील त्याच वयाचे खेळाडू आहेत. अगदी एक्सपिरियन्स भरपूर आहे त्यांचा क्रिकेटमध्ये. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर ऑफ क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला अनुभव एक्सपिरियन्स असायला हवा. कित्येक वर्ष मात्र नक्कीच क्रिकेटची अवरत्र सेवा ते करतात. इथे मात्र नक्कीच आडवा बाटनं चेंडू खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. पाहता पाहता 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. सेमीफायनलची मॅच आहे. उपांत्य फेरीची मॅच. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी मात्र नक्कीच मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळते. पहा तिथे जर तुम्ही पाहिलं ना तर कित्येक प्रेक्षक आज रविवारचा बेत असेल. इथे नॉनव्हेज खायचं कुठेतरी फिरायला जायचं. परंतु आम्ही क्रिकेट बेड मैदानाशिवाय काही सुचत. मैदानाच्या आतमध्ये हेच आमचं बैकुंठ आणि हाच आमचा स्वर्ग. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर कित्येक वर्ष मात्र नक्कीच मैदानाच्या क्रिकेटसाठी मात्र नक्कीच एकोणीस धावा मात्र नक्कीच धावफलकावर पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळलाय. पहा राज चेंडू खाली येत आहेत आणि राजचं खूप खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी झेल तर ड्रॉप केलाय आणि तिथे 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर राज थोडेसे खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. ही धावसंख्या पुरेशी नसणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 50+ धावा बनवाव्या लागतील. कारण सिद्धेसारखा एक सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्याच्यासमोर तुम्हाला मात्र नक्कीच चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर अशाच प्रकारे जर स्कोर राहिला तर कुठेतरी 11च्या सरासरीने धावा धावफलकावर जमवल्या जातात. रुपेश गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचा घटक आहे अगदी टीमचा. तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने भरपूर चांगली कामगिरी केली. अगदी एका बाजूला जर तुम्ही पाहिलं संघ सुपरस्टार तोडले संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर जे अडोबान बोंबडी मापदेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि मापदेवाडी संघाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की या 2025च्या हंगामामध्ये एक नवीन सुरुवात एका नव्या उमेदीने संघ मात्र नक्कीच मैदानाच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच त्यांनी
आपला सहभाग घेतलाय. अगदी वयस्कर खेळाडू भरपूर आहेत. एक्सपिरियन्स 40+ खेळाडूंचा जास्त बरडा आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. डग्गी या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो अगदी आपण जर पाहिलं तर अवांतर धावसंख्येत वाढ होते. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो याच गावचे कोंगळे गावचे सुपुत्र परदेशी आदरणीय रोहनजी साळवे साहेब CA त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब आपण देखील या ठिकाणी या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत. प्रथमेशला मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय. विकेटचं होईल पतन. प्रथमेश 5 झालेत. पाहायला मिळत आहे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमेशला माघारी परतावा लागलाय. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. सिद्धेश येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेशचं पाहायला मिळत आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं तर खेळाडूंना भरपूर मोठं मोटिवेशन त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस सातत्यानं करत राहा. क्रिकेट खेळत असताना प्रॅक्टिस भरपूर करणं गरजेचं असतं. फिटनेसवर लक्ष द्या. आपला गेम इम्प्रूव्ह कसा होईल त्यावर लक्ष द्या. व्यसनापासून लांब राहा. 26 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथे स्टेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलं जात आहे. राज येत आहेत. वा इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. राजचं कौतुक करेल. अगदी लॉंगऑफच्या दिशेने मात्र नक्की सायनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. 28 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू इथे मात्र नक्कीच बॅटच्या रडार मध्ये आलाय. रुपेश यांच्यावर हल्ला चढवलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा येतो हँडसम. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात पूर्ण अर्धा डझन. येतोय षटकार. षटकाराच्या लगेच काँग्रेस स्पोर्ट क्लब क विपक्ष टीम असणार आहे. सुरेवाडी शिवशक्ती सुरेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. अनिकेत चला या. वैभव कॅप्टन चला लवकरच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच टॉस केला जाणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 उपांत्य फेरीचा दुसरा सामना दुसरी लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. वेळ वाया घालवू नका दादांनो. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे. थँक्यू. कॅप्टन आले. एका बाजूला वैभव असतील. दुसऱ्या बाजूला हिट कॉल आहे. आणि इथे मात्र नक्कीच शिवशक्ती सुरेवाडी टीमने मात्र नक्कीच टॉस जिंकला. दोन्ही संघांना प्रथमतः वेलकम टू प्रेझेंटेशन बॉक्स. सेमीफायनलची मॅच खेळता. अगदी जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही मॅच भरपूर चांगल्या झाल्या. या तिसऱ्या मॅच मध्ये प्रथमतः निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण निवड करू. क्षेत्ररक्षण करायचं आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर टॉस जिंकला आहे. क्षेत्ररक्षण करून 3 ओव्हरची मॅच असणार आहे. तर 3 ओव्हरमध्ये कमीत कमी किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? 3 ओव्हरमध्ये आम्ही 30 रनाचे धावा रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी जर तुम्ही पाहिलं समोरच्या संघात देखील तितके चांगले बॅट्समन आहेत. बॅट्समन वाढवायचे प्लीज. बॅटर पाठवा. सिद्धेश दादा विनंती आहे. कमले सर, उमेश सर प्लीज वेळ वाया घालवू नका प्लीज विनंती आहे.
आपल्याकडे वेळ कमी आहे. समोरच्या टीममध्ये बॅट्समन चांगले आहेत, अगदी वैभव असेल, त्यानंतर प्रेम आहेत, त्यानंतर शुभम आहेत. भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी मात्र नक्कीच या मॅचमध्ये केली. त्यांच्याविषयी, समोरच्या टीमविषयी आणि आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर नक्कीच चांगलं केलं आहे कोंगले स्पोर्टनी, आणि कोंगले ही टफ टीम आहे आणि आम्हाला नेहमी ते बाहेर काढत असतात. तर आज आम्ही बघू त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आज आम्ही बघू, म्हणजे आज वाट लावायच्या इराद्याने मात्र नक्की झालेत. कॅप्टन आहेत वैभवशी देखील आपण वार्तालाप करणार आहोत. वैभव, कसं वाटतंय सेमीफायनलची मॅच, संघ देखील अगदी भरपूर चांगला परफॉर्मन्स गेल्या मॅचमध्ये, थोड्याशा चुका झाल्या, परंतु आता बॅटिंग करायची, निर्णय आपल्या विरोधात आहे की आपल्या बाजूनेच आहे? विरोधात आहे निर्णय तसा तर. फिल्डिंग घेणार होते? हां, आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो पहिलं प्रथम. आता बॅटिंग करायची आहे. टॉस जरूर हरलाय, परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर परफॉर्मन्स चांगला होतोय, सर्व खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतात. खेळाडूंविषयी आणि या टुर्नामेंट आयोजनाविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या प्लीज. प्रथम तर माझी जे इन टीम असते 11, ते आणि माझे जे बाहेर आणखी 11 बसलेले असतात, मी सर्वांना एकच मानतो. आणि नेहमी जे 11 आतमध्ये असतात तसेच आमचे जे 11 बाहेर असतात तेच आमचे आधारस्तंभ असतात, की बाहेरून देखील ते आम्हाला फुल सपोर्ट करत असतात. तर माझी टीम ही माझ्यासाठी नेहमी वरचढत असते प्रत्येक दृष्टिकोनाने. आणि आपण नियोजनाबद्दल विचारला तर माझ्या मते तरी आम्ही जो हा प्रथम प्रयत्न केला आहे आशिष स्पोर्ट्स चषक राबवण्याचा, तो आतापर्यंत तरी सुंदररित्या पार पडत आहे. आणि सर्व संघ सहभाग घेऊन आम्हाला जो हा सुंदर असा सहयोग देतात आहेत, तर सर्वांचे मी आभार मानतो. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा असेल. आई सताई देवी तुम्हाला नेहमी यश मिळवू देत, आणि आईच्या चरणी नेहमी मी एकच प्रार्थना करेल, ही स्पर्धा सुपर डुपर हिट हो. थँक्यू व्हेरी मच. यानंतर लगेचच दुसऱ्या डाबाकडे मी घेऊन जाईल तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची मॅच एक बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आल्या बरचताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉलवर षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मोठ्या फटक्याने मात्र नक्की सुरुवात करतात. चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर 34 धाबा झाल्यात, 35 धाबांचं लक्ष. आणि इथे जर तुम्ही पाहिलं ना तर कोणतंही लक्ष तुम्हाला 100% विजयाची शाश्वती देत नाही. इथे बॅकफुटला चेंडूला पॉईंटला कट केला, पाहते ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिद्धेश थांबत नाहीये. सिद्धेश मात्र नक्कीच आपल्या धावांसाठी भुकावलेला हा खेळाडू. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर आतापर्यंत वैयक्तिक धावांमध्ये सर्वाधिक धावा सिद्धेशने मला वाटतं केल्यात. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमी चेंडूमध्ये चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बाटची कट घेतली जाते. पहा तिथे जर तुम्ही पाहिलं ना तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. स्लोवर मनगटाने टाकलेला हा चेंडू मयूर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलची लढत आहे, सेमीफायनलची मॅच आहे. ही मॅच महत्त्वाची या दोन्ही संघांसाठी. यानंतर लगेचच शिवशक्ती सूर्यवाडी आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे या मॅच नंतर. यावेळी बॅटच्या रडारमध्ये सिद्धेशच्या बॅटमधून वा अफलातून अविस्मरणीय फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलाय, लांबवरचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिद्धेश थांबत नाहीये. सिद्धेशचा स्लॉट कंटिन्यू, बॉल सीमा पार, 8 षटकार. तर डीजे मास्टर डीजे देबा यांचे मी हार्दिक असं स्वागत करेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर चांगले सॉंग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवलं जातं. इथे जर मी पाहिलं तर पुढे सरसाबत बॉलला खेळण्याचा प्रयत्न. पहा तिथे काय करताय, चेंडू पकडण्याआधी फेकण्याची जास्त तयारी गोलंदाज मयूर यांची पाहायला मिळाली. त्यामुळेच चेंडू हातात निसटला की काय. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर 13 धावा धावफलकावर असणार आहे. सिद्धेशने जर तुम्ही पाहिलं ना तर
5 चेंडू खेळले, 13 धावा त्यांनी बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. 35 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. सनी गोलंदाजी मार्गवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सनी येत आहेत. पहिलाच बॉल पहा, अगदी जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी बॅटरला कळला नाहीये. सिद्धेश थोडेसे चकित झालेत, कारण अगदी जर तुम्ही पाहिलं ना बॅटच्या समोरून चेंडू मात्र नक्कीच बळाला. तिथे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूचे सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर तुम्ही पाहिलं ना तर 22 धावांची गरज ही असणार आहे. 9 चेंडू आणि 22 धावा. मात्र नक्कीच हा चेंडू डाव्या हिस्ट्रीच्या बाहेर चाललाय. अवांतर चेंडू पंचांनी हेरलाय. पंच कळवतात हा खराब बॉल आहे. हा चेंडू तुम्हाला परत फेकावा लागेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन करतायत पंच. या स्पर्धेच्या माध्यमातून वितरण आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सर्वांचं पुढे एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतायत सिद्धेश. सिद्धेच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय हवाई सफर करत सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. तुम्ही पाहिले ना तर 20 वर जाऊन पोहोचले. धावसंख्या झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे. यावेळी हात देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी गुड साऊंड मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कमलेचं कौतुक करेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल. लंगनच्या दिशेने मात्र नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचं देखील झालंय. 21 धावा धावफलकावर आहेत. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 धाबांची गरज असणार आहे. 7 चेंडू आणि 14 धाबांची इथे मात्र नक्कीच अवांतर धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. हा खराब बॉल एका बाजूला रुपेश जर पाहिलं गेलं तर या टीमचा कडा आहे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर या टीमचा तारणहार सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच स्मॉल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा शो खेळण्याचा प्रयत्न, पाठवर चेंडू येत नाहीये. डावकर शैलीचे रुपेश आहेत. दुसऱ्या बाजूला सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. फलकावर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 6 चेंडू आणि 12 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. सेमीफायनलची लढत सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा पहिला सामना. इथे मोठा स्ट्रोक खेळला आता. तिथे ऑन साईडला चेंडू चाललाय. तिथे मात्र नक्कीच दुसऱ्या धाब्याचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाही. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच सिद्धेशचा असणारा पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथे जर तुम्ही पाहिलं ना तर आतापर्यंत 9 चेंडू सिद्धेशने खेळलेत आणि 21 धाबा त्यांनी बनवल्यात. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे.
5 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाजीसाठी अर्दीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. ते ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पहा. तिथे जर तुम्ही पाहिलं तर सिद्धेशला मात्र नक्कीच बीट करून जाणारा हा चेंडू. यामध्ये हा चेंडू थोडासा आउटसाईड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. तिथे मात्र नक्कीच दुसरं एक धाव कंप्लीट केली व दुसऱ्या धावेसाठी पहा तिथे मात्र नक्कीच नकार दिला. वाईट +1 2 धावा मात्र नक्कीच पाहायला मिळतात. तिथे जर तुम्ही पाहिलं ना थोडेसे बंबल झाले ते यष्टरक्षक आणि त्या लगेचच त्यांनी हेरलं आणि तिथे मात्र नक्कीच एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका सिंगल धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश एका बाजूला दुसऱ्या बाजूला रुपेश या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल. तेव्हा कुठे मात्र नक्कीच तुम्ही जर पाहिलं तर मॅच मध्ये प्रवेश करू शकता. रुपेश आणि सिद्धेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत काही होऊ शकत नाही. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत. या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल. गेल्या मॅच मध्ये देखील 62 धावांचा डोंगर या जोडीने उभा केला होता. इथे जर तुम्ही पाहिलं तर आरतीचा हा देखील चेंडू आणि एक चेंडू खराब पाहायला मिळतोय. आरती गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 6 हिटर या YouTube वाहिनीवर संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहा मित्रांनो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हा चेंडू खोलात टाकला आहे. तिथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. चेंडू हडपला आहे. सिंगल येते. एका सिंगलला मात्र नक्कीच धावसंख्येत वाढ होते. सिंगल डबलने मात्र नक्कीच मॅच मध्ये तुम्ही प्रवेश करू शकत नाही. एखादा मोठा फटका या मॅचला मात्र नक्कीच घेऊन जाईल मापदेवाडी टीमकडे. एखादा मोठा विकेट मात्र नक्कीच या मॅचला घेऊन जाईल. अर्थातच टीम तोडली या टीमकडे. इथे मात्र नक्कीच हा चेंडू खोलात टाकला. पहा खोलवर डपाचा चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅचला मात्र नक्कीच घेऊन जाईल अर्थातच मापदेवाडी टीमकडे. दोन चेंडू 7 धावा 2 चेंडू सेमीफायनलची लढत. यावेळी मोठा शो खेळलाय. पहा लॉंगॉनला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. उत्तुंग षटकार. अगदी जर तुम्ही पाहिलं तर मॅचची हवा काढून टाकणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेच्या बॅट मधून. ठीक आहे. पाहिलं तर 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आणि काय घडतंय. अगदी पैसा वसूल मॅच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये.
ऐकत रहा आमच्या